शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत मौन बाळगणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता त्यांच्या संकल्पनेतलं बाळासाहेबांचं शिल्प साकारलंय। नाशिकच्या सोनवणे बंधूंनी बाळासाहेबांच्या मूळ शिल्पाला राज ठाकरे यांनी आपला खास राज टच दिलाय। एरवी हाती कुंचला घेऊन व्यंगचित्र रेखाटणारे आणि जाहीर सभांतून बाळासाहेबांसारख्याच हुबेहूब नकला करणारे राज ठाकरे सर्वांनीच पाहिलेत। एका पट्टेवाल्याला एका सब इन्स्पेक्टर बनवला, सब इन्स्पेक्टरला गृहमंत्री। पण त्यांच्यातल्या कलाकाराचं आणखी एक अनोखं रूप आज पाहायला मिळालं। त्याचं झालं असं की नाशिकच्या सोनवणे बंधूंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं मातीचं शिल्प तयार केलं। ते त्यांनी राज ठाकरेंना दाखवलं। सोनवणे बंधूंनी याआधीही राज ठाकरेंसोबत विविध सोहळ्यांसाठी कामं केलीत, त्यामुळे राज यांच्याशी त्यांचं चांगलं ट्युनिंग जमलंय। सोनवणे बंधूंनी तयार केलेल्या मातीच्या मूळ शिल्पात राज यांनी काही बदल सुचवले। बाळासाहेबांच्या या शिल्पाला राज ठाकरेंचा खास टच लाभला आणि राजस्पर्शातून एक उत्तम कलाकृती साकार झाली। ज्यांनी साहेबांबरोबर टाइम घालवलेला आहे काय आहे त्यांच्याकडनंच करेक्शन घेण्यासाठी म्हणून मग आम्ही इकडे आलो। त्याच्यामध्ये करेक्शन करवले मायन्यूट जे आपल्याला माहिती नाही आहेत, कारण आपण फक्त फोटोंमध्ये साहेबांना बघितले, लांबून साहेबांना बघितलेले। त्यांच्याकडे फक्त फोटो होते आणि त्यांची इच्छा होती की त्याच्यावरती मी काही करेक्शन्स कराव्यात। त्याने एक पहिलं बनवलं, अगोदर जसं एक बनवलं होतं, ते बनवलेलं मला तेवढंसं काही ते थोडं पटलं नाही। मग मी त्यांना नवीन बनवायला सांगितलं। मग नवीन बनवून मी ज्या काही सजेशन्स त्यांना दिल्या होत्या त्या त्याच्यामध्ये आणल्या। मग काल आम्ही बसून त्याच्यावरती अनेक गोष्टींची करेक्शन्स केली। ती करेक्शन्स करून आज त्यांनी ते परत घेऊन आले। मग थोडंसं मग ते दाढी बिडीवरती कारण मला तो टिपिकल जे पुतळे असतात तसा तो करायचा नव्हता। मला थोडा स्टाईलाइज्ड वर्जन त्याचं जरा करायचं होतं। बाळासाहेबांच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण झालंय। शिवाजी पार्कवर त्यांचं स्मृतीस्थळ उभं राहिलं असलं तरी भव्य स्मारकाचा विषय अजून आधांतरीच आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या स्मारकासाठी पुढाकार घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। पवार पुढाकार घेत असताना आता राज ठाकरेंनी पहिल्यांदाच याबाबतचा मौन सोडलाय। याचा आणि ते स्मारक बिरक वगैरे काय कशाचा संबंध नाही। एखादी गोष्ट मी स्वतःहून करायची ठरवली तर ती प्रत्येक गोष्ट कुठेतरी ती दिलीच पाहिजे किंवा ती कुठची गोष्ट आलीच पाहिजे असं काही नसतं। चौकामध्ये ते सगळे पुतळे उभे करायचे तो एक तर मला काही तो छंद नाही, मला ती गोष्ट आवडत नाही। त्याच्यामुळे त्या गोष्टींसाठी केलेलं हे काही भाग नाही, हा जस्ट एक प्रेमाखातर करून ठेवलेली गोष्ट आहे। स्मारकाच्या मुद्द्याशी बाळासाहेबांच्या नव्या शिल्पाचा संबंध नाही असं जरी राज ठाकरे सांगत असले तरी त्यावर कुणाचा विश्वास बसेल? कारण राज ठाकरेंनी बाळासाहेबांकडून जसे व्यंगचित्राचे धडे घेतले तसं राजकारणातलं परफेक्ट टायमिंगही त्यांच्या शाळेत ते शिकले। शिवसेनेतले नाराज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करत रोज बंडाची निशाणं फडकावत असताना राज ठाकरेंनी बाळासाहेबांप्रती असलेल्या निष्ठेचा योग अचूक जुळवून आणलाय। आता या पुतळ्यांच्या प्रतिकृती मनसैनिकांच्या घराघरात दिसतील यात काही शंकाच नाही, पण त्या शिवसैनिकांच्या झी 24 तास एक पाऊल पुढे।